उभ्या आडव्या मारून रेगा, करेन प्रयत्न तुला रेखाटण्याचा, करेन ओली माती मुठभर, भरेन साचा तुझ्या आकृतीचा, जुळवाजुळव करून अक्षरांची, शब्दांमध्ये मांडेन तुझला, घालून घाव कष्टांवरती, मूर्तीमध्ये घडवेन तुझला, करेन हर एक प्रयत्न सख्या तुला कलाकृतीत साठवण्याचा, खऱ्या आयुष्यात नसलास जरी तरी स्वप्ननगरीत जगवण्याचा. आणि नेक्स्ट आहे, तुझ्यात जाणवणारा बदल कसला कमाल आहे, तुला मी हवी का, तो इतका साधा सवाल आहे. तिने ठेवले असतील भरभरी नजराने तुझ्यासमोर, पण माझ्या एका कवितेपुढे ते सारं बकाल आहे. मीही आणू शकत होती रे चंद्र आणि तारे, मीही आणू शकत होती तुझ्यासाठी चंद्र आणि तारे, पण सांग आता तिलाच, कारण तीच तुझी हमाल आहे. शेवटच्या भेटीत तू फिरकलाही नाहीस रे पहिल्यासारखा मागे, शेवटच्या भेटीत तू फिरकलाही नाहीस रे पहिल्यासारखा मागे. कळले होते का तुला मी अश्रूंची ठेवली तीच माझ्यापाशी ढाल आहे. प्रश्न मागे सोडून असे निघून जायला नको होतास, शोधताना उत्तरे आता आयुष्याचे हाल आहे. मला एक सांग, शिळा होणाऱ्या नात्यात ताजे असे काय आहे, तू माझा नाहीस तर माझे असे काय आहे. तू अजूनही तुझ्या निर्णयावर ठाम नाही बहुतेक, तू अजूनही तुझ्या निर्णयावर ठाम नाही बहुतेक. बोलावे कसे तुला नेमके तुझे असे काय आहे. नको पाहू का वाट तुझी, तसे तरी कळव एकदाचे, मी तुझाच आहे ग हे फक्त म्हणणे तुझे काय आहे. तू येणे टाळतोस हे कळत नाही असे नाही रे, तुला फक्त कळावे माझे म्हणणे असे काय आहे. प्रेम केल्या प्राण जातो, काळजाला माहिती नव्हती, जीव घेण्या देण्याची किंमत का माहिती नव्हती. भेटण्याची ओढ नाही सोडण्याची वेळ होती, तो मला माहीत होता मी त्याला माहीत नव्हती. प्रेम होते पालकांचे त्यात काही वाद नाही, प्रेम तू केलेस तेव्हा जात का माहिती नव्हती. सोडताना सोडण्याच्या कारणांची केवढी ती यादी निघाली, पण सोडतानाही एकाही कारणाची ओळ का माहीत नव्हती. भेटलो त्या सांजवेळी पावसाची सांज होती, सोडले जेव्हा तुला माझं वाट का माहीत नव्हती. आठवणींच्या सागरात मासे कधीच पोहत नाहीत, अमावस्येच्या रात्री चंद्र कधीच दिसत नाही. किती जगले कुणी कुणासाठी, कुणीच कुणासाठी मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही. आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही, त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही. आता एवढं सगळं असं इमोशनल झालं, मग शेवटला असं मोटिवेशन पण पाहिजे ना, मोटिवेशनल. तो अजूनही माझ्यात आहे. अपूर्व राजपूत आहेत ना, त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन लिहिलं आहे हे मी. तो अजूनही माझ्यात आहे. तो गेला पण त्याचं हसणं अजून माझ्या मनाच्या कोपऱ्यात आवाज करतं. कधी आरशात बघताना वाटतं, आज तो असता तर काय म्हणाला असता. तो हरवलाय, पण त्याच्या सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी अजून मी पाळते. उगाचच गरम चहा घेताना आठवतं, तो म्हणायचा साखर कमी टाक ना, जास्त गोड नको. प्रेम संपलं नाही, फक्त भेटी थांबल्या. म्हणजे पुस्तक बंद झालंय, पण अक्षरं अजून काळजात कोरलेली आहेत. तो नव्हता फक्त बॉयफ्रेंड, त्याची एक सवय लागली होती, आणि सवयी सहज माणसाला सोडता येत नाहीत ना. लोक म्हणतात पुढे जा, पण मी म्हणते जर तो खरा होता तर तो मागे कसा राहील. तो आजही आहे, प्रत्येक कवितेत, प्रत्येक शांत रात्रीत आणि प्रत्येक अश्रूत जे मी हसताना लपवते. तो आयुष्यातून गेला नाही, फक्त डोळ्यांना दिसेनासा झाला.
थँक्यू.